छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनुसूचित जातीच्या महिला कर्मचाऱ्यावर कथित जातीय अत्याचार आणि मारहाण झाल्याचा आरोप करत आंबेडकरवादी पॅन्थर सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। दोषीवर तात्काळ कारवाई करावी तसेच पीडित कर्मचाऱ्यावरील सेवा समाप्तीचा आदेश रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। लाडसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अनुसूचित जातीच्या महिला कर्मचाऱ्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जातीवाचक शिवीगाळ, मानसिक त्रास आणि शारीरिक छळ तसेच मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधित महिला कर्मचाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली असतानाही प्रशासनाने निष्पक्ष चौकशी न करता पीडित कर्मचाऱ्याविरोधातच सेवा समाप्तीची कारवाई केल्याचा आरोप आंबेडकरवादी पॅन्थर सेनेनं केला आहे। नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे उल्लंघन झाल्याचा दावा करत संघटनेने दोषींवर कठोर कारवाई आणि सेवा समाप्तीचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे। सुकेशनी साळवे नावाच्या आमच्या समाजाच्या एक आरोग्य सेविका लाडसावंगी आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारी म्हणून आहेत। गेल्या 2-2.5 वर्षापासून जेव्हापासून त्या जॉईन झाल्या तेव्हापासून ते तिथे असलेले वैद्यकीय अधिकारी पूनम मुंडे या जातीय मानसिकतेतून त्यांचा छळ करत आहेत। वारंवार व्यक्तीलाच कामं सांगणे, व्यक्तीवरतीच अन्याय करणे, तक्रारी नसतानाही त्यांना जाब विचारणे, अशा प्रकारचा छळ त्यांचा चालू होता। या छळाचे तक्रार त्यांनी सीओ मॅडम कडे केल्या, कित्येक वेळा केलेली की मला इथून बदली द्या, माझ्या अशा प्रकारे हॅरासमेंट चालू आहे। मात्र कुठली ऍक्शन प्रशासनाने न घेतल्यामुळे 13 तारखेला या सर्व वादाचा उद्रेक निर्माण झाला। 13 तारखेला आपण बघितलं असेल एक व्हिडिओ व्हायरल, लाडसावंगी आरोग्य केंद्रातला एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर आरोग्य सेविका सुकेशनी साळवे यांच्या हातामध्ये डॉक्टर पूनम मुंडे यांचे केस आहे आणि ते खालून त्यांना लात मारताय, अशा प्रकारचा व्हिडिओ आहे। पण मुळात पार्श्वभूमी या घटनेची अशी आहे की 13 तारखेला त्याला कॅबिनला बोलून घेतलं, त्यांच्यासोबत शाब्दिक वाद झाला। पूनम मुंडे मॅडम या घरच्या भांडणाच्या मानसिकतेमध्ये होत्या। त्यांनी त्यांचा बोलताना तोल सुटला आणि त्या म्हणाल्या की तुमच्या समाजाची लायकी नोकरी करण्याची नाही तर धंदा करण्याची, तू नोकरी करू नको असं म्हटल्या। आणि त्यांनी हा प्रकार हाणामारीत त्याचं रूपांतर झालं। हाणामारी करत असताना कॅबिनच्या आतमध्ये मुंडे मॅडमनी सुकेशनी साळवे सिस्टरला बेदम मारहाण केली। त्यांनी त्यांचा जीव वाचवत कसा तरी त्यांचे केस हातात धरून कॅबिनच्या बाहेर आले। तसे ते कॅबिनच्या बाहेर आले तसे त्यांच्या पूर्वनियोजित षडयंत्रानुसार त्यांनी व्हिडिओ कॅमेरे चालू केले तिथले आणि त्यांना असा व्हिडिओ बनवला की हे त्यांना मारते। आणि हे मारत असताना तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर त्या व्हिडिओमध्ये ते सिस्टर आसकळत आहेत, विस्कळत आहेत, म्हणतात की मला या मॅडमनी कॅबिनच्या आतमध्ये मारलं, माझ्यासोबत जातीवाद केला, मी विचार अॅट्रॉसिटी टाकते। अॅट्रॉसिटी हा शब्द तसा ऐकला तसा राधा किसन पटाडे स्थायी समिती सदस्य आणि अविनाश गलांडे जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यातला जातीवाद मनोवाद जागा झाला। आणि यांनी त्यांच्या लक्षात आलं की कर्मचारी ही एससी कॅटेगरीतली बौद्ध समाजाची। त्यांनी तत्काळ 13 तारखेला घटना घडली, 14 तारखेला व्हिडिओ व्हायरल केला, 15 तारखेला THO आरोग्य केंद्रात आले आणि खोटा रिपोर्ट बनवला। सगळं कर्मचाऱ्याच्या सह्या घेतल्या, रिपोर्ट ऑलरेडी बनवून आणलेला होता आणि तोच रिपोर्ट सीओ मॅडम कडे सादर केला। सीओ मॅडमला यातलं काहीच माहिती नाही की खरं काय घटना आहे आणि खोटी काय घटना आहे। सीओ मॅडम समोर जे ठेवण्यात आलं ते सरळ डुप्लिकेट अहवाल ठेवण्यात आला आणि 16 तारखेला त्यांचं निलंबन करण्यात आलं। लोकशाही संविधान सांगतं की प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला युक्तिवाद करण्याचा अधिकार आहे। कुठलीही चौकशी समिती नेमली गेली नाही, या प्रकरणावरती कुठल्याही विभागीय चौकशी झाली नाही आणि एका दिवसात निलंबन कसं झालं? एवढी लोकशाही, एवढं प्रशासन आपलं जागे झालेलं आहे का? माझा असा असणारा प्रश्न आहे।